सीटीटी फेब्रुवारी 2024 साठी अतिशय महत्वाचे प्रश्न घेत आहोत मित्रांनो आपण। या ठिकाणी बघा, अनु एक मिठाई की दुकान से 2 किलो 500 ग्राम लड्डू लाती है, 3 किलो 250 ग्राम जलेबी और 4 किलो रसगुल्ले लाती है। दुकानदार ने सारी मिठाई को डिब्बे में भर दिया जिसकी अधिकतम क्षमता 750 ग्राम थी। एका डब्याची क्षमता होती 750 ग्राम आणि अनुने 3 प्रकारची मिठाई आणली, लड्डू, जलेबी आणि रसगुल्ले। मग त्याचा भार किती होणार आहे? तर लड्डू आहे 2 किलो 500 ग्राम, 2 किलो म्हणजे होतेच 1000 ग्राम म्हणजे 1 किलो, असे करून 2500 ग्राम लड्डू आहे। म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत 2500 ग्राम। 2500 ग्राम काय झाले तर लड्डू झाले। त्यानंतर 3 किलो 250 ग्राम जलेबी आहे, म्हणजेच 3250 ग्राम, 250 ग्राम होणार आहे जलेबी। नंतर आहे रसगुल्ले, रसगुल्ले 4 किलो म्हणजे ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलं तर ते होते 4000 ग्रॅम। सो या ठिकाणी 4000 ग्रॅम आपण टाकलं। 3 प्रकारची जे मिठाई आहे त्याचा एकूण जो भार आहे तो येतो 0, 5 या ठिकाणी 7 आणि या ठिकाणी 9, 9750 ग्रॅम। ओके, हे काय येतं तर ग्रॅम येतं। आता एका डब्याची क्षमता आहे 750 ग्रॅम। सो 750 ग्राम आहे आणि काय विचारलं की सारी मिठाइयों को पैक करने के लिए कितनी डिब्बों की आवश्यकता होगी। मग आपल्याला काय करायला लागेल की एका डब्याचा जो भार 750 आहे तो डिवाइडेड बाय करायला लागेल याला। सो या ठिकाणीच आपण काय करणार आहोत तर डिवाइडेड बाय 750 करणार। आता या ठिकाणी 0 0 कॅन्सल झालं, 25 चा भाग आपण देऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी जर आपण अशा पद्धतीने केलं तर 25 3 75 येतं। मग या ठिकाणी सुद्धा 25 3 75 येते। 97 मधून 75 जर वजा केले तर 2 येतो आणि या ठिकाणी येतो 2 म्हणजे 22 झाले। या ठिकाणी जर आपण 22 अटॅच केले तर होतात 225। 25 चा भाग मित्रांनो तुम्हाला 10 पर्यंत आला पाहिजे। 25 9 होतात 225 म्हणून या ठिकाणी झाले 39। आता याचा जर भाग दिला आपण तर 3 1 3 3 1 3 आणि हे 3 3 9 म्हणजेच काय तर आन्सर येते 13। अर्थातच काय 750 ग्राम भार असणारे जे डब्बे आहे ह्या मिठाई भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे 13। सो सेकंड ऑप्शन इज द राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। चेक करूया, या ठिकाणी आपला जे आन्सर आहे अतिशय राईट आहे। आता मित्रांनो तुम्हाला एक मी प्रश्न होमवर्क साठी देतोय। होमवर्कचा प्रश्न आहे, अनुराग एक मिठाई की दुकान से 3 किलो 250 ग्राम लड्डू, त्यानंतर जलेबी 2 किलो 750 ग्राम, रसगुल्ले 3 किलो अशी मिठाई आणते अनुराग। त्यानंतर दुकानदार ने सारी मिठाई को डिब्बे में भर दिया जिसकी अधिकतम क्षमता 750 ग्राम ही थी। सारी मिठाइयों को पैक करने के लिए कितने डिब्बों की आवश्यकता होगी। ऑप्शन तुमच्या पुढे आहे, तो आपका आंसर जरूर कमेंट बॉक्स में दीजिएगा। जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला